पुस्तकाचं नाव स्मृतिचित्रे, लेखिका लक्ष्मीबाई टिळक आणि अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रकरणाचं नाव दिराच्या दारातून सत्तेच्या घरात. भाग दुसरा पुढे चालू. सखाराम भाऊजी कुणाशी बोलेनासेच झाले. बायको, भाऊ, भाऊजय, दत्तू इतकंच नाही तर स्वतःची 11-12 महिन्यांची मुलगी या सगळ्यांशी त्यांनी जणू अबोलात धरला. आम्हा जावा याचं कारणच कळेना. ते बोलेनात तेव्हा आपोआपच घरात सगळ्यांनीच मुक्याचं व्रत धरलं. होता होता ह्या स्थितीचा सगळ्यांना आला कंटाळा. शेवटी टिळकांनी बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, दत्तूच्या शिक्षणाची मलाच सोय केली पाहिजे. हेच त्याचं शिकायचं वय आहे. एकदा का शिक्षण मागे पडलं की त्याचं जन्माचं नुकसान होईल. तेव्हा तू माझ्या बरोबर नगराला चल. मी तुला निराळं बिऱ्हाड करून देतो. मी म्हटलं, नगरासच कशाला, इथेच द्या की निराळं बिऱ्हाड करून, मी राहते इथे. तू असा पैजेचा विडाच उचललायस. सारा जन्म गेला, मी सांगितलं आणि तू ऐकलं असं कधीच मला आठवत नाही. आता मात्र मी तुझं काहीही ऐकणार नाही. तुझ्या नादी लागून मला मुलाचं नुकसान करायचं नाहीये. आज 5:30 वाजेपर्यंत तुला मी वेळ देतो. तिथपर्यंत काय ते ठरव. आज इतकी वर्ष मी तुला विचार करायला वेळ दिला. आता मात्र अधिक वेळ देता येणार नाही. मी दत्तूला नेणार. तुम्ही जर मला नेऊ दिलं नाही तर मला दुसरे मार्ग मोकळे आहेत. त्यांचा सूर बोलता बोलता वाढायला लागला आणि शेवटी अगदी पंचम झाला. आम्ही दोघी घाबरलो आणि एकमेकींच्या तोंडाकडे बघू लागलो. टिळकाने पुन्हा खडसावून सांगितलं की आज 5:30 वाजेपर्यंत मी तुम्हाला वेळ देतोय. नाहीतर आणखी 8 दिवसात मला काय करता येतं ते मी तुम्हाला दाखवीन. असं म्हणून ते निघून गेले. मी उठून स्वयंपाकघरात गेले. रानामध्ये चहूकडून एकदम वणवा पेटावा असं मला वाटायला लागलं. चहूकडे ज्वाला भडकतायत असं मला झालं. इतक्यात माझी जाऊ आत आली. तिने मला मिठी मारली. आम्ही दोघी खूप रडलो. बाई, मला सांगा की तुमच्यासाठी काय करू? तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे. तू काय करणार? देवाला काय करायचं असेल तो करील. सर्वांनीच मला चोहीकडून वेढलंय. तू सगळं ऐकलंच आहेस. आता त्याचा अर्थ मी मुलाला नेतो, तू बैस दुसऱ्याच्या घरी कष्ट करीत, असाच होतो ना? बाई, मी सांगू का? असं करण्यापेक्षा तुम्ही त्यांच्याबरोबर जात का नाही? ते काही तुम्हाला ख्रिस्ती हो म्हणत नाहीयेत. आणि तसा प्रसंग आलाच तर इकडे पत्र टाका, मी तुम्हाला पैसे पाठवीन. तू कुठून आणशील पैसे? मी हवं ते करीन. तुम्हाला कुणीही चांगला सल्ला देत नाही. यांना हा मार्ग वाईट दिसतो, त्यांना तो वाईट दिसतो. मध्ये तुमचा चेंदा. कुणी म्हणे दुसरं लग्न करून देतात, मांसाचा स्वयंपाक करायला लावतात. कुणाचं तोंड धरवतं का? तुम्ही कोणत्याही स्थितीत, कोणत्याही वेळेला परत या. मी माझ्या तोंडचा घास काढून तुम्हाला देईन. जसा माझा हक्क या घरात आहे, तसाच तुमचाही आहे. त्यांचे भाऊ येतात, मग माझ्या जावेने का नाही येऊ? संध्याकाळी दोघे भाऊ घरी बरोबरच आले. कुणी काहीच बोललं नाही. जेवणी काही नीट झाली नाहीत. दुसऱ्या दिवशी रखमाईने माझी तयारी करायला सुरुवात केली. एका हाताने उचलणार नाही इतकं सामान तिने बांधलं. तिखट मिठापासून मेतकुटापर्यंत सगळं काही त्यात होतं. सामान बांधताना ती सारखी रडत होती. आम्ही दोघींनी सखाराम भाऊजींना विचारलं, जावं का? त्यांनी कानावर हात ठेवले. हेच त्यांचं बोलणं. मग रखमाईने मला नाव घातलं. त्यावेळेला ती एक सारखी रडत होती. एकीकडे बोलत होती, आता मी मालीच्या लग्नात कुणाला नमस्कार करू? माझी बाई आजच मला मेली वगैरे वगैरे. मग गाडी आली. गाडीमध्ये टिळक, दत्तू आणि मी बसलो. भाऊजी गाडी येताच बाहेर निघून गेले. रखमाई सोळं नेसली होती. तशीच मालीला कडेवर घेऊन ती अनवाणी गाडीच्या मागे निघाली. भाऊजींना न विचारताच आम्ही निघालो. टिळक आपल्या भाऊजाईची एक सारखी समजूत घालीत होते आणि परत जायला सांगत होते. माझ्या बाईला सांभाळा, दत्तूला सांभाळा, असं ती एक सारखी बजावून सांगत होती. टिळक म्हणत होते, तुझी ती जाऊ आहे ग, पण माझी बायको आहे. तुला तिच्याबद्दल इतकं वाईट वाटतं तर मला किती वाटत असेल याची कल्पना कर ना. मी तर सारखी विठोबाच्या देवळाकडे टक लावून बसले होते.
अलीकडे तेच माझं विसाव्याचं ठिकाण होऊन बसलं होतं. मी मनातल्या मनात म्हणत होते, देवा, मी आपल्या हातात 2 मशाली घेऊन या डोहामध्ये उडी टाकते आहे. तुला हवं तर तार, नाही तर मार, पण कुणाला शरण जाण्याची वेळ आणून देऊ नको. मी एकसारखी रडत होते. वरून जरी कठोर मुद्रा करण्याचा टिळक प्रयत्न करीत होते, तरी त्यांचं अंतःकरण स्वभावतः अत्यंत मृदू असल्यामुळे आमची दोघींची स्थिती पाहून गहिवर येत होता. दत्तूला काय गाडी बसायला मिळाली म्हणून आनंद वाटत होता. पुढे तर त्याला आगगाडीत बसायला मिळणार होतं. येवेल तोपर्यंत रखमाई आमच्या मागे चटचट पाय उचलीत येत होती. पुढे गाडी जोरात हाकलली गेली. रखमाई गाडीकडे पाहत उभीच होती. थोड्याच वेळात ती दिसेनाशी झाली. मला हुंदक्यावर हुंदके यायला लागले. टिळक म्हणाले, असं काय वेड्यासारखं करतेस? मी तुला कधीही जुलमानी ख्रिस्ती करणार नाही. मला तो धर्म आवडला म्हणून मी तो स्वीकारला. तुला आवडला आणि तू ख्रिस्ती झालीस तर मला आनंद वाटेल, पण मी कधीही जुलूम करणार नाही. त्या धर्माबद्दल तुला ज्या काही गोष्टी कळल्या आहेत ना, त्या निव्वळ खोट्या आहेत. तुझं कुणाबरोबरही लग्न होणार नाही. मांसाचा स्वयंपाक तुला करावा लागणार नाही. कुणी हे तुझ्या डोक्यात भरवून दिलं? डॉक्टर ह्यूम साहेबांचं आजच पत्र आलंय की त्यांनी एक 25 रुपये भाड्याचं घर तुमच्यासाठी घेतलंय. ब्राह्मणाचंच घर आहे. त्यात भांडी कुंडी वगैरे सगळा संसार मांडून ठेवलाय. शिवाय पेन्शनच्या घराजवळच ते घर आहे. आता का रडतेस उगीच? टिळकांच्या म्हणण्याप्रमाणे खरोखरच मला अनुभव आला. आज 35 वर्ष तो येतोय. आमच्या घरात कधीही मांस शिजत नाही. कुर्डुवाडीला टिळकांनी आम्हाला काही फळफळावळ आणून दिली. त्यांना काय, ते गेले मुल्ला भटाच्या उपाहारगृहात. नंतर गाडी आली आणि आम्हाला घेऊन चालली. 3 वाजता आम्ही नगरास पोचलो. स्टेशन जवळ यायला लागलं तसतसं माझ्या आणि दत्तूच्या पोटात धस 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 व्हायला लागलं. आम्ही नगरास येत आहोत याबद्दल पेन्शांना मुळीच माहिती नाही अशी आमची कल्पना होती. पण ज्या दत्ताला भ्यावे ते समोर. गाडी स्टेशनात येऊन उभी राहते न राहते, तो आमच्याच डब्यापुढे नानासाहेब पेंडसे, काकासाहेब मिरीकर वगैरे मंडळी उभी. कोणीस म्हणे येणार होतं की जाणार होतं त्यांच्यासाठी ही मंडळी स्टेशनवर आली होती असं ते म्हणाले. त्यांना पाहताच दत्तूचे आणि माझे पाय जागचे उचलेनात. टिळक मात्र निर्भयपणे निघाले. पेन्शाने मला पाहताच विचारलं, म्हणे तू इकडे कुणीकडे? दत्तूच्या शिक्षणासाठी मी इथे आलीये. त्याला बरं नव्हतं. मी इथेच घर घेऊन राहणार आहे. बरं, आता तू कुठे जाणार? तुम्ही सांगाल तिथे. मग नानासाहेबांनी मला आणि दत्तूला सामानासह आपल्या घरी पाठवून दिलं आणि टिळक आपल्या बिराडी गेले. त्या घरातला माझा आजचा पाहुणचार काही नवीनच प्रकारचा होता. घरात गेले तर कोणीच दिसेना. येसू लहान, ती तेवढी पुढे आली आणि मला विचारायला लागली, का मावशी, का आलीस? मी आपलं उगीचच म्हणून तिची समजूत केली. माझी कोरी लुगडी, चोळ्या, दागदागिने वगैरे सगळं मी बहिणीच्या स्वाधीन करण्यासाठी येसू जवळ दिलं. विटाळाचे कपडे धुण्यासाठी बाजूला काढून ठेवले. ब्राह्मणांनी पाणी तापवून दिलं. अंग धुवून दुसऱ्या दिवसासाठी एक लुगडं बिराडी नेऊन वाळत टाकलं. बिराड जवळच होतं. ते येसूच्या सहाय्याने शोधून काढलं. तिथे जाता घो हो 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 बायका गोळा झाल्या. कोणी डोळ्यांनी, कोणी बोटांनी, तर कोणी नुसत्या मानेनी एकमेकींना खुणावीत होत्या. मला काही समजत नाही असा त्यांचा समज होता, पण मला सगळं काही समजत होतं. मग मी माझा नवा संसार पाहिला. डॉक्टर ह्यूम साहेबांना पंढरपुराहून टिळकांनी लिहिलं होतं आणि त्यांनी एका ब्राह्मणाच्या घरात जागा घेऊन हा संसार मांडून ठेवला होता. त्यात ताटवाट्यांच्या जागी कब्बशा आणि प्लेटी होत्या आणि पळ्या उगराळ्याच्या जागी काटे चमचा सुरा होत्या. मी हे पदार्थ पूर्वी जन्मात कधी बघितलेले नव्हते. लुगडं वाळत टाकून परत आले तो टिळकांचा निरोप, चहा पाहिजे. आता काय, टिळकांचं सत्तेचंच बिराड होतं. सत्तेची बायको होती, पण घर काही सत्तेचं नव्हतं. मी गेले आणि त्यांना चहा करून दिला. टिळक म्हणाले, तू आता थकली असशील तर पेन्शनकडे जाऊन जेव. मी काही संध्याकाळी जेवायला येणार नाहीये, उद्याच येईन आता. मग मी जाण्याच्या आधी घरवाल्यांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही आमच्या घरी येऊ नका.
तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही आपलं दुसरं बिऱ्हाड पहा. पण टिळकाने मला काही हे सांगितलं नव्हतं. मी पेन्शांकडे गेले आणि ते आपल्या बिऱ्हाडी गेले. मी आपली मनात मांडे खात होते की आता काय मी आणि भिकूताई शेजारी शेजारी राहू. पेन्शांच्या घरी गेले, तिथे जेवणी होऊन गेली होती. पण माझ्याशी कोणीच बोलेना. चुलीवर गुळांब्याचं एक मोठं थोरलं पातेलं शिजत होतं. पण आचार्यांनी माझ्या पुढे एक ताट ठेवलं आणि त्यात एक चतकोर बाजरीची भाकरी आणि मीठ. जवळ कोणी उभं सुद्धा राहिलं नाही. माझ्या डोळ्यातून पाण्याच्या सारख्या धारा चालल्या होत्या. दत्तू मात्र जेवून स्वस्थ निजला होता. टिळक आपल्या बिऱ्हाडी जेवून खाऊन स्वस्थ लिहित बसले असतील. टिळकांना आपल्या स्वभावाप्रमाणे काळजी अशी क्वचितच वाटत असे. घरवाल्यांनी जेव्हा दुसरं बिऱ्हाड पाहायला सांगितलं, तेव्हा ते स्वतःची समजूत करून घ्यायला लागले की ही पण एक परमेश्वरी योजनाच आहे. आपण कशाला काळजी करा, या घरवाल्याला आगाऊ भाडं दिलेलं होतंच. आता सकाळी टिळक जेवायला येणार, तेव्हा आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, म्हणून मी सकाळी उठून बिऱ्हाडी आले. मिठाबरोबर खाल्लेल्या चतकोर भाकरी घरी 3 दिवस माझ्या पोटात अन्न नव्हतं. पंढरपुराहून निघताना बरोबर जेवण गेलं नाही. रस्त्याने खाणं शक्यच नाही आणि पेन्शांच्या घरी जेवणाचा हा प्रकार. बिऱ्हाडी जाऊन मी ते सगळं नीटनेटकं लावलं, स्वयंपाक केला आणि टिळकांची वाट बघत बसले. डोक्यात कल्पनांचं काहूर माजलेलं. घरातून दारात, दारातून खिडकीत अशा माझ्या एकसारख्या येरझाऱ्या चालल्या होत्या. दत्तू पेन्शांकडे, मी इकडे आणि टिळक तिसऱ्यात कुठेतरी. एका गावात असून संध्याकाळ झाली तरी आमच्या गाठी नव्हत्या. दिवसभर टिळक आले नाहीत आणि रात्रीही आले नाहीत. मी सगळा दिवस उपाशी होते. बहिणीकडेही दुसऱ्या दिवशी रात्री 11 पर्यंत मी गेलेच नाही. 2 दिवस मला आणखी उपवास झाला. रात्री 11 वाजता पेन्शांचा शिपाई आला आणि मला त्यांच्याकडे घेऊन गेला. मी त्याच्याबरोबर पेन्शांच्या घरी गेले. घरात सगळीकडे शांतता होती. नानासाहेब ऑफिसात बसले होते. शिपायाने त्यांना सांगितलं, आल्या. त्या सबंध दिवसात एवढा एकच शब्द मला ऐकायला मिळाला होता. पेंडसे म्हणाले, त्यांना आत घेऊन ये. मी आत गेले. काय ठीक आहे ना मावशी, आता पुढे काय बेत? दत्तूचं शिक्षण, तुलाच त्याची काळजी आहे आणि आम्हाला काही नाही का? असं कसं होईल, सगळ्यांनाच त्याची काळजी आहे. हे खरं ना? मग तू परत जलालपूरला जा, मी तुला गाडीला पैसे देतो. मला पैसे नकोत. त्याला जलालपूरची हवा सोसत नाही आणि त्याच्याच करता मी इथे आले. हे तुझं नुसतं निमित्त आहे. हवा न सोसायला काय झालं? तिथे का कोणी माणसंच राहत नाहीत? त्यांना सोसत असेल, पण दत्तूला नाही सोसत. पहा, विचार कर. विचार केलाय मी. ज्याच्या जीवावर मला आपलं आयुष्य कंठायचंय, त्यालाच बरं नाही तर मला काय? फार शहाणी होऊ नकोस. माझं ऐकून घे. मी तुला शेती लिहून देतो. दरमहा 10 रुपये पाठवीन आणि पुढे आणखी पाठवीन. 20 पुतळ्या देतो. सांगू का, तुम्ही मला काही द्यावं याकरता मी आलेच नाहीये. दत्तूची विद्या आणि प्रकृती या 2च गोष्टी माझ्या पुढे आहेत. तुम्ही आपली सारी संपत्ती मला दिली तरी ती मला नको. तुम्ही मला काहीच कमी केलेलं नाही आजवर. पण आता मी मुळीच परत जाणार नाही. माझं जे काही होईल ते इथेच होवं. बरं तर, माझं जे काही तुझ्याजवळ आहे ते सगळं परत कर. ते मी येतानाच काढलं होतं आणि आल्याबरोबर ते येसूच्या स्वाधीन केलंय. मला कशाचीही आवड नाहीये. माणसाने दिलेलं पुरत नाही आणि देवाने दिलेलं सरत नाही, हे मी पूर्णपणे जाणून आहे. तुझा शहाणपणा फारच वाहवत चाललाय आता. हा बरं, आता 1 वाजलाय. निस तू. हिला बिछाना द्या रे. बिछाना नाही, घोड्याचा खोगीर द्या तिला. आतून आवाज आला. ताबडतोब घोड्याचा खोगीर गड्यांनी माझ्या पुढे आणून टाकला. आज 3 दिवस मांडा म्हणून खायला कोंडा सुद्धा नव्हता. तेव्हा घोड्यापेक्षा मऊ खोगीर मला चांगला वाटला. त्यावरच मला चांगली गाढ झोप लागली. पहाटे उठून मी बिऱ्हाडी आले. तिथे येताच आदल्या दिवशी करून ठेवलेला चहा, अन्न वगैरे भूमातेला अर्पण करून मी नवीन स्वयंपाकाला लागले. 2 दिवस मला टिळकांची किंवा दत्तूची भेट झाली नव्हती. दत्तू मावशीकडे होता, तिथे सुखरूप होता.
त्याची काळजी नव्हती. पण टिळकांचं काय झालं? त्यांचा तपास कुणी आणि कसा करायचा? मी अगदी नगरात असून रानात पडल्यासारखे झाले होते. अशा निराशेचा पिंगा माझ्या भोवती सुरू झाला. तोच 2 गडी आणि बैलगाडी घेऊन टिळक आले. अहो, काल तुमची किती वाट बघितली. तुमचा पत्ता नाही आणि दत्तूही नाही. स्वयंपाक सगळा फुकट गेला. तुझ्यासाठी दुसरं घर पाहिलंय. म्हणजे मी नाही येणार आता कुठे. तू येत नसलीस तर हा घरवाला तुला आपल्या घरात ठेवीत नाहीये. ते का? त्याची सत्ता. दुसरं घर ब्राह्मणाचंच आहे. मराठीची बाई भांडी घासायला ठेवली आहे आणि गुजराती ब्राह्मण पाणी आणायला ठेवलाय. इतक्या भानगडी काल दिवसभर कराव्या लागल्या आणि म्हणून मला येता आलं नाही. मग दत्तू लांडला. गाडीमध्ये सामान गेलं. आम्ही तिघजण टांग्यात गेलो. अजून बहिणीची भेट झाली नव्हती. दुसरं बिऱ्हाड थाटलं. आता आत्याबाईंचं सामान उपयोगात आलं. मी भात पिठलं केलं आणि तिघांनी त्यावर सपाटून हात मारला. टिळक आपल्या घरी गेले. तिथून त्यांचं घर 100 पावलावर होतं. आता आपल्याला काहीही त्रास नाही अशा आनंदात मी आणि दत्तू सुखाने झोपी गेलो. पण सकाळीच घरवालीचा निरोप आला की तुम्ही आमच्या पायखान्यात जायचं नाही. आता पायखाने कर्मठ झाले. मग जायचं कुठे बाई? सार्वजनिक पायखान्यात जा. अडली लक्ष्मी मालकिणीचे पाय धरी. सृष्टी नियम काही सोळं पाहत नाही हो. बाई एकदाची भांडी घासून गेली. दुसऱ्यांदा येऊन सांगून गेली की भांडी मला घासता येणार नाहीत. मला जाती बाहेर पडावं लागेल. गुजरात्याचं तर लोकांनी पाणीच बंद केलं. तो सांगायला लागला, बाई सोळं नेसते, देवपूजा करते. तुम्ही काय म्हणून माझं पाणी बंद करता? पण त्याला उत्तर मिळालं, तिचा नवरा ख्रिस्ती आहे ना, मग तू आता प्रायश्चित्त घे. त्याला बिचाऱ्याला प्रायश्चित्त घ्यावं लागलं आणि त्यापायी 4-5 रुपये दंडाचा माझ्यामुळे बिचाऱ्याला रिकामा भुर्दंड पडला. आता पाणी कुठून आणायचं? ही 3 अपरिहार्य संकट आली. आता पुन्हा बिऱ्हाड बदलण्याखेरीज उपाय राहिला नाही. आता आपण फर्ग्युसन गेटच्या कंपाऊंडात जाऊया. ते कुठे? इथून जवळच आहे. तिथे ख्रिस्ती लोक राहतात. मी नाही त्यांच्या शेजारी येणार. नाही तर कुठे जाणार आहेस? आता तूच पाहिलंस ना ब्राह्मणांचं ब्राह्मणत्व. ब्रह्म जानाति ब्राह्मणः, हे त्याचं ब्रह्म. मी तुला काहीही त्रास देत नाहीये. तुझ्याच लोकांना तू नकोयस. त्याला मी तरी काय करू? डॉक्टर ह्यूम साहेबांना माझ्या घराची परवड कळली. तसंच मी ख्रिस्ती लोकांच्या शेजारी राहायला तयार नसल्याचंही कळलं. पावसाळ्याचे दिवस. फर्ग्युसन गेटमधली बिऱ्हाडं काढून त्यांना ठेवायचं तरी कुठे? एकेकाच्या घरात 5-5, 7-7 मुलं. तरी बिचारे सगळे लोक दुसरीकडे राहायला गेले आणि सगळं कंपाऊंड माझ्याकरता मोकळं केलं. मग एका घरात मी आणि दत्तू आणि दुसऱ्या घरात टिळक असे आम्ही राहायला लागलो. टिळकांच्या घरामध्ये रोज प्रार्थना, भजन, शास्त्र वाचन रोज होत असे, सकाळ संध्याकाळ. माझ्या घरात माझे सारे देव, देवी, गणपती, तुळशी यांचं पूजन झपाट्याने चाललेलं होतं. टिळक जेवायला माझ्या घरी येत. त्या वाडीमध्ये पाणी नव्हतं. मला कमिटीच्या बागेमध्ये जाऊन पाणी आणावं लागे. तिथला नळ खरा सार्वजनिक होता किंवा पूर्णपणे ब्राह्मणेतरांचा होता असं म्हटलं तर अधिक शोभेल. एक दिवस मी तिथे पाणी भरायला गेले. 2 बाया होत्या नळावर पाणी भरत होत्या. त्या परजातीच्या आणि त्यातल्या एकीच्या अंगावर बरीचशी पिसं इतस्ततः लागलेली दिसत होती. मी म्हटलं की बाई जरा दूर होतेस का? मला एवढी घागर भरू दे ना. तिने लागलीच मला उत्तर दिलं, अगं चल बाई तिकडे, लय ब्राह्मणी नसली तर आम्हाला काय? ब्राह्मणी झाली तर मग आली कशाला या नळावर? बाया गेल्या. मग मी घागर भरून घरी आले. घरी चटणी वाटून ठेवली होती. तिच्यावर वाऱ्याने 2 पिसं येऊन पडली होती. ही पिसं पाहून मला खरं पिसं लागायची वेळ आली. पुन्हा गंगा यमुनांचं आगमन झालं. टिळक आले. त्यांनी कारण विचारलं. नळापासून चटणीपर्यंत मी त्यांना सगळा प्रकार सांगितला. ते म्हणाले, मी काय करू? पिसं काय वाऱ्याने उडाली असतील. झालं. मी गप्प बसले आणि रडत बसले. मी आल्यापासून भिकूताईंनी अंथरूण धरलं होतं. त्यांचा पुतण्या त्यांना भेटायला आला होता. नंतर तो माझ्याकडे पण आला. मी सोळं नेसून स्वयंपाक करीत होते. देवाजवळ समई लावली होती. त्याच्यावरची गंध फुलं त्याला दिसली. तो हसला. मी विचारले, का बरं हसतोस? तो म्हणाला,
तुझी बहीण तू ख्रिस्ती झालीयस म्हणून तिकडे आजारी पडलीये आणि इथे पाहतो तो निराळाच प्रकार दिसतोय. तर काही काही बाबतीमध्ये मला त्रास होत होता, पण तरी एकंदरीत महिना सुखाचा गेला. आता कोणी ब्राह्मण त्रास द्यायला येण्याची धास्ती राहिली नाही. ब्राह्मण जरी घर सोडा म्हणायला आले नाहीत, तरी घरामध्ये विघ्नहर्ता गणपती होताच. त्यांनी आपल्या वाहनाला आज्ञा केली की ह्यांना आता पुन्हा इथून हलवा. एक दिवस दत्तू आणि मी जेवत बसलो होतो. एक मोठा उंदीर येऊन दत्तूच्या ताटाजवळच्या चित्राहुती खायला लागला. नगरचे उंदीर भीत नाहीत बरं का, असं म्हणून आम्ही उठलो. तो दुसराही आला आणि तोही चित्राहुती खायला लागला. आणि थोडक्यातच दोन्ही उंदीर घराघरा फिरायला लागले आणि पटकन मेले. हा प्रकार ऐकिवात पुष्कळ होता, पण प्रत्यक्ष असा त्याच दिवशी पहिल्यांदा पाहिला. टिळक आले. त्यांनी उंदीर पाहताच सांगितलं की हा प्लेगचा उंदीर आहे. परीक्षा करायला तिकडे पाठवला आणि तिकडून उत्तर आलं की ते प्लेगचेच उंदीर आहेत. डॉक्टर ह्यूम ह्यांना ही हकीकत कळली. ते उभ्या उभ्याने येऊन गेले. त्यांनी आम्हा सगळ्यांनाच आपल्या बंगल्यात राहायला बोलावलं, पण मी तिथे त्यांच्या बंगल्यात माझं सोहळं ओळं कसं सांभाळणार. तेव्हा टिळक गेले त्यांच्याकडे राहायला आणि मी दत्तूला घेऊन मालनबाई कुकडे यांच्याकडे राहायला गेले. मालनबाई ज्या वाडीत राहत होत्या तिथे सगळ्या स्त्रियाच होत्या. मला एका बाजूला एक खोली देण्यात आली. तिथे मी राहायला लागले. तिथेच राजसबाई होत्या. आम्हाला एकमेकींना पाहून गाडीतली आठवण झाली आणि खूप गंमत वाटली. आम्ही एकत्र आल्याबरोबर 1 महिन्याच्या आत प्लेगोबाने आम्हाला विभक्त केलं. प्रकरण समाप्त.